आता एक चांगली बातमी। पावसाळ्यात पर्यटकांचं आवडतं केंद्र म्हणून माथेरानचं नाव घेतलं जातं आणि याच माथेरानमध्ये आता ई-रिक्षा धावणार आहे। कारण माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी पार पडलेली आहे। महत्त्वाची बाब अशी की आजवर माथेरानच्या दस्तुरी नाक्याच्या पुढे ॲम्ब्युलन्स सोडल्यास इतर कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जात नव्हता। त्यामुळे इथून वर जायचं असेल तर घोडा, पालखी किंवा मिनी ट्रेन याद्वारेच जावं लागत होतं। इथं ओढून चालवली जाणारी हात रिक्षा बंद व्हावी यासाठी सामाजिक संघटनांनी मोठा लढा दिलेला होता। त्यानंतर आता इथं ई-रिक्षाची चाचणी केली जाते। थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि मुंबई उपनगरातूनच नाही तर राज्याच्या विविध भागातून ज्या माथेरानला पर्यटकांची पसंती मिळते त्या माथेरानची आता एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे। कारण ही जी रिक्षा आपण पाहताय ही ई-रिक्षा आहे आणि या रिक्षाची आज गेल्या अनेक वर्षांपासून जी प्रतीक्षा होती ती ई-रिक्षा या ठिकाणी चाचणीसाठी दाखल झालेली आहे। माथेरानच्या या प्रवेशद्वारावर ही ई-रिक्षा आहे आणि ही एकच नाही तर आणखीन 4 ते 5 ई-रिक्षांची या ठिकाणी चाचणी केली जाणार आहे। यामध्ये मुख्याधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी असतील, वनक्षेत्रपाल असतील यांच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांमध्ये या ई-रिक्षाची चाचणी होणार आहे। गेल्या 150 वर्षांपासून म्हणजे ब्रिटिश काळापासून जी हात रिक्षा या ठिकाणी चालते आहे त्या हात रिक्षा अमानुषपणे त्या पद्धतीने चालते आहे अशी सामाजिक संघटनांची तक्रार होती आणि त्या संदर्भात न्यायालयीन लढाई सुरू होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या निर्णयानंतर त्या निर्णयाला अधीन राहून आज गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे आणि माथेरानमध्ये आज पहिल्यांदाच ई-रिक्षाची चाचणी होणार आहे आणि ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर नक्कीच या माथेरान परिसरामध्ये ई-रिक्षा धावताना आपल्याला मिळणार आहे, दिसणार आहे। त्याचबरोबर जी हात रिक्षा आहे ती देखील बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे माथेरानकर असतील किंवा इतर पर्यटक असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, माथेरान। महाराष्ट्राचं नंदनवन